महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण महापुरुषांना त्रिवार वंदन. आपण दर रविवारी बुद्धवंदना चिंतन सभेचा कार्यक्रम आयोजित करीत असतो. आज चिंतन सभेच्या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष रमेशजी तायडे सर, अंबोरे सर, चिकाटे साहेब, चिकाटे मॅडम, मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आदर्शाचं पूजन करावं. सर्व उपस्थितांनी बुद्धवंदनेला सुरुवात करावी. नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगं नमामि. नमन नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. त्रिशरण. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पंचशील. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. यानंतर भारताचे संविधानाची उद्देशिकाचे पठण करणार आहे. तर नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे पठण करावे. सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहावं आणि मी सावधान म्हणेल त्यावेळेस आपला राईट हँड समोर करावा.
सावधान. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःर्पण अर्पण करीत आहोत. जय भीम. प्रतिष्ठानचे सदस्य सुखलालजी पांडे सर यांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी आपले विचार मंचावर स्थान ग्रहण करावे. ते डॉक्टर आहेत का? डॉक्टर शाक्य साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. या सर. तर यानंतर स्वागताकडे वळूया. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशजी तायडे सर यांचं बुके देऊन स्वागत दाभाडे साहेब सुरेंद्रजी दाभाडे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो. आजच्या चिंतन सभेचे अध्यक्ष आदरणीय तायडे साहेब, या सर्व प्रोजेक्टचे या सर्व उपक्रमाचे अध्यक्ष मार्गदाते प्रमुख संकल्पना ज्यांची असते ते आणि आपल्याला नेहमी वेळोवेळी ते मार्गदर्शन करतात असे आदरणीय आयुष्यमान भारसागळे सर, मंचकावर उपस्थित अवचार सर आणि आज ज्यांनी 5,000 रुपयाचं दान दिलं तेलगुटे दाम्पत्य, मला वाटते तायडे साहेबांचे पुतणे आहेत ते. अच्छा. त्यांचंसुद्धा प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. कारण की दानाच्या संकल्पनेवरच आपलं हे काम चालू आहे. जरी आपल्याकडे विविध योजना आहेत परंतु समाजानं दिलेलं दान हे सोन्याच्या विटीपेक्षाही किमती आहेत असं सर म्हणतात आपल्याला. समाजाचा 1 रुपया जरी असला तर हा प्रतिष्ठानसाठी 1 करोड रुपयाचं दान आहे ते, अशी सरांची कल्पना आहे. त्या दानदात्याचं मी सुद्धा हार्दिक स्वागत करतो. बरेच दिवसाचा गॅप पडला, जवळपास 4-5 कार्यक्रमाला मी नव्हतो. एक माझ्या वैयक्तिक कामामुळे म्हणा किंवा तब्येतीमुळे म्हणा. मागच्याच आठवड्यामध्ये इथं गोल्डमॅन येऊन गेले. प्रत्यक्ष मला सरांचा फोन आला होता, तायडे सरांचा, पण मी नाही येऊ शकलो, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला प्रतिष्ठान घराघरामध्ये जर पोचवायचं असेल तर स्वतः त्याच्यामध्ये आपल्याला काही पार्टिसिपेटन पाहिजे, स्वतः ॲक्टिव्ह पाहिजे माणूस. कारण स्वतःला प्रतिष्ठान समजावून घेतलं पाहिजे तरच आपण दुसऱ्याला समजावून सांगू शकतो. स्वतःला प्रतिष्ठान समजावून घेण्यासाठी प्रतिष्ठानकडे खूप साऱ्या योजना आहेत, प्रतिष्ठानकडे खूप सारे उपक्रम आहेत आणि प्रत्येक उपक्रम हा समाजासाठी आहे. कुठलाही उपक्रम घ्या, सरांचा केंद्रबिंदू आहे आपला समाज. माझ्या समाजातला प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक घटक, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक मजूर हा सुदृढ झाला पाहिजे, फायनान्शियली सुदृढ झाला पाहिजे, वैचारिक सुदृढ झाला पाहिजे. या उद्देशानंच सरांनी हे प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे.
आपण या जगामध्ये एका खजिन्याचे मालक आहो. आपल्याजवळ एवढा मोठा खजिना आहे का हा जगामध्ये कोणाच जवळ नाही. बाबासाहेबांचा विचाराचा खजिना केवळ आपल्याकडे आहे. याच्या एवढं मोठं सोनं कोणाकडे आहे जगामध्ये? लोकांकडे पैसा असेल, लोकांकडे बिल्डिंगा असतील, लोकांकडे गाड्या असतील, पण आम्ही श्वास घेतो ते बाबासाहेबांचा आणि जीवन जगतो त्यावेळेस बाबासाहेब. आणि आजपर्यंतच्या प्रगतीमध्ये प्रत्येक क्षणाला आपल्याजवळ बाबासाहेब बाबासाहेब आहेत, म्हणूनच आपली प्रगती होते. आता सध्या मोर्चे चालू आहेत उपवर्गीकरणाचे, त्याच्यामध्ये 59 जाती आहेत. मला वाटते आपली जात त्याच्यात 43 का 44 आपली डाळ. 59 जातीचे तुम्ही नावं घ्या, त्याच्यामध्ये एकच जात आहे आक्रमक की ते त्या 58 जातीसाठी लढते. 59 जाती तुम्ही पहा, इथं लागलेले होते आता आपण उपावर. 59 जातीमध्ये एकच जात आक्रमक आहे आणि ते लढते कोणासाठी? त्या 58 जातीसाठी. आणि हे 58 जाती मी मला दुर्दैवानं सांगावंचं वाटते, आपला कुंभी राग करत नाही. आपण सर्व बुद्धिस्ट आहात. आपला कुंभी राग करत नाही, आपला मराठा राग करत नाही, आपला ब्राह्मण राग करत नाही, आपला ओबीसीचा माणूसही राग करत नाही. एवढा राग या 58 जातीमधल्या 2 जाती आपल्या करतात. एवढा द्वेष करतात, एवढा द्वेष करतात, हे प्रकर्षाने मी तुम्हाला सांगतो. एवढ्या प्रत्येकाची तुमची सर्व्हिस झाली आहे. कोणी घरे माझ्याकडे मी एक दुर्दैवाने एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक कामवाली बाई होती. माझ्या मिसेसनं विचारलं तिला, तुम्ही प्रतिष्ठानला जात असता का? प्रतिष्ठान असं तोंड केलं तिनं की जसं काही तिच्यावर तोंडावर वीज पडली. म्हटलं तिची जात विचार. मग जात विचारली तर जे पाहिजे तेच जात निघाली. एवढा द्वेष आपला कुंभी करत नाही, एवढा द्वेष आपला मराठा करत नाही, ब्राह्मण तर आपला द्वेषच करत नाही. सर्वात जास्त बाबासाहेबांना कोण वाचते? ब्राह्मण वाचतात. सर्वात जास्त ब्राह्मण वाचतात, सर्वात जास्त बाबासाहेबांना. अहो, माझ्या शेजारची मुलगी ज्यावेळेस ती MD होऊन आली तेव्हाच आम्हाला लग्नात दिसते. त्याचं नाव सूर्यवंशी. मुलगी लहानपणी पाहिली, MD होऊन आली, आम्ही लग्नात गेलो. पप्पा म्हणे ही तर म्हणे त्यांची मुलगी आहे. म्हटलं दिसलीच नाही म्हणे कधी. ते ब्राह्मण. खरा बाबासाहेबांचा वारसा कोणी घेतला? त्याईनं घेतला, आपण नाही घेतला. आपला तर सकाळपासून चालते निळा जय भीम, सप्रेम जय भीम, कळकळाट जय भीम. अरे बिचाऱ्या, जय भीम तर कर, पण जय भीमाचं काहीतरी अंगकृत असू दे. आम्ही सर्वांना आव्हान करतो की तुम्ही इथं या, फक्त दानासाठी येऊ नका, पैसे देऊ नका. कमसे कम भारसागळे सरांचे विचार तर आहे का? 22 राज्यामध्ये सरांना बोलावणं होते. पुढे चालून भारताच्या बाहेरही बोलावणं होईल. आपली संघटना ही काही पॉलिटिकल नाही. आपली संघटना राजकीय आहे का? नाही. आपली संघटना सामाजिक आहे. आणि आपल्या संघटनेचा पाया काय आहे की माझ्या समाजाचे विद्यार्थी घडले पाहिजेत. मग ज्या दिवशी आपण हे 2006ला सुरू झालं, त्याच्यानंतर 15 वर्षापासून आपले धम्मसंस्कार वर्ग चालू आहेत. हा आमच्या धम्मसंस्कार वर्गाचा एक छोटासा बालक होता. हा आता पहा किती मोठा झाला. उभा राहा रे. किती मोठा झाला हा. याचं सर्व प्री असेंब्ली पास आहे, याला सर्व संविधान येतो, याला पंचशील येतो, याला त्रिशरण येतो आणि याला इंग्लिश येतो. बस बस बस. असे विद्यार्थी सरांना घडवायचे आहेत. हे कोणासाठी आहे बापू? हो, हे आपल्यासाठी आहे. सरांना तर सध्या जवळपास 1 लाख पेन्शन असेल, तर सरांचं नेहमी वाक्य असते आपल्याला काय लागते खायला? चटणी भाकर लागते. आणि ते चटणी भाकरच खातात. स्वतःचं पेन्शन प्रतिष्ठानला, स्वतःच्या नोकरीचा पैसा प्रतिष्ठानला. ड्रायव्हरला 15 दिवसाचा पगार द्यावा लागते म्हणून 15 दिवसाचे 8 दिवस सर स्वतःच गाडी चालवतात. त्याला डोकं फोडू सांगितलं तर ड्रायव्हरचा पगार गेला चालते नाही म्हणते. त्याचा पगार जाईल तर प्रतिष्ठानच्या खिशातून जाईल. माझा पैसा म्हणजे प्रतिष्ठानचा पैसा.
मग एवढी कल्पना, एवढी संकल्पना जर एक व्यक्ती आपल्यासाठी करत असेल तर आपण डिहोटी का होऊ नये, आपण विचार का ऐकू नये. आपण प्रतिष्ठानला जर आले तर त्याच वेळेस तुम्हाला कळेल ना. आणि अंधश्रद्धेविरुद्ध घणात बाबासाहेबांनी हातोळे मारले की बाबा अंधश्रद्धा जर असली तर तुमचं शिक्षण काही फायदा नाही. काय फायदा आहे. किती काही शिकले तरी सरांनी आव्हान केलं, कॉलेजच्या पोरांना आव्हान केलं, इथं आले तर जय भीम करावं लागेल, कारण हे कॉलेजच जय भीमाचं आहे. आणि तुम्हाला जय भीमची संकल्पना समजली पाहिजे. जय भीम म्हणजे केवळ जय भीम म्हणजे याचा अर्थ जर तुम्हाला समजत नसेल, जय भीम म्हणजे एक स्फूर्ती, जय भीम म्हणजे एक विचार, जय भीम म्हणजे एक आचार, जय भीम म्हणजे एक जीवन जगण्याची शैली, जय भीम म्हणजे आमचा आत्मा, तुमचा आहे आत्मा, पण तुम्ही समजावूनच घेत नाही. आणि आपल्याला काय सांगतात लोक, आमच्या नोकऱ्यानं हिसकावून घेतल्या. अबे लेको, तुम्हाला लाता मारल्या त्या मारुतीच्या पारावर, तुमच्या घोड्याहून तुम्हाला असं फरकट आणलं, कपडे फाळेलो तुम्हाला मारलं, तरी तुम्ही त्या तिकडे जाता, तुम्ही तुमचा नवरदेव घेऊन. आमचा समाज जात नाही. आमच्यामध्ये जागृती आली, आम्ही बाबासाहेबांना वाचलं आणि त्याच्यामध्ये फूस काय लावून दिली की आमच्या नोकऱ्यानं हिसकाटून घेतल्या. खरा बाबासाहेबांचा वारस जर त्यांनी झोपला असता तर त्याच्या नोकऱ्या कोण हिसकावून घेतात. आज सर RSS वाल्यांनी त्या समाजातली एक फळी तयार केलेली आहे आपल्या विरोधात. त्यांच्याकडे अशा फळ्या तयार आहेत. कुठलंही केलं की तयार, कुठलंही म्हणजे हे. आणि पूर्ण भारतामध्ये काय एकच जात दिसू लागली. आता जनगणनेमध्ये आपलाच घोर आहे. सरांनी 10 वेळ सांगितलं की तिथं जात लिहायची नाही. दुसऱ्या दिवशी एका जजचं स्टेटमेंट आलं, जातीमध्ये महार लिहा नाही तर आपला अंधकार होईल. म्हटलं कसं डोकं, म्हणजे जनगणनेमध्ये आपणच, उपवर्गीकरणामध्ये आपणच, म्हणजे भारतामध्ये सर्व लोक आपले हात धुवून मागं लागलेले आहेत. त्यांना माहीत आहे की हा आंबेडकरी समाजच जर बाजूनं काढला, बाकीचे तर सर्व लाताखालीच आहेत त्याच्या. आपण लाताखाली नाही. आपला शेर एकच इतका भारी आहे की त्यांना लाताखाली घेते. आपला एक माणूस, आपला एक जवान, आपला एक विचार, कारण त्याच्याकडे बाबासाहेबांचा विचार आहे, तो कोणाच्या बापालाही भेट नाही. पेरियार स्वामी तायडेसाहेब ज्यावेळेस याच्यात आले तर त्याच्या घरातून बायकोचा एवढा विरोध होता की मायबाई म्हणे तुम्ही कायच करताय मागासवर्गीयासाठी. मग पेरियार स्वामीला तर कुठलीही क्रांती करायची असली तर घरातून करावं लागते ना. ये देख बोले तू, मैं झटरा बोले ये लोगों के लिए, इनके लिए ये अपने लिए भगवान है. नहीं बोले मैं, मुझे नहीं पट्टा बोले अछूत है. मैं तुझे एक उदाहरण देता बोले, तूने रामायण महाभारत पढ़ा? हो बोले मुझे मुखपाठ है. पांडवों की कौन थी? बोले एक ही पत्नी थी. उसके कितने हस्बैंड थे? बोले 5. ये तेरे को संकल्पना पसंद है? एक बीवी और 5 मर्द? नहीं बोले. फिर ये है बोले वो. असं करत 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 स्टेप बाय स्टेप स्वतःच्या पत्नीला त्यांनी आंबेडकराईट केलं, स्वतःच्या पत्नीला त्यांनी हे केलं, वैचारिक बदलले. त्यावेळेस ते हे झाले. म्हणजे आपली सुरुवात कुठून पाहिजे? आपल्या घरातून पाहिजे. आपलं घरच जर शाबूत नसलं तर आपण काय कोणाला प्रबोधन करू? आज सर आपल्याकडे आपले हे आहेत, मार्गदाते आहेत, आणि सरांच्या विचारामुळे आपण स्ट्रॉंग झालो. आपले विचार जर स्ट्रॉंग असले, आचार जर स्ट्रॉंग असले तर इकॉनॉमिकली आपण स्ट्रॉंग होऊ. सरांनी इथं सर्व सोयी करून ठेवल्या. पोरांचं शिक्षण इथेच, पोरांचं मेडिकल इथेच, पोरांचं कॉलेज इथेच, पोरांची लायब्ररी इथेच, पोरांचं राहणं इथेच, पोरांचा हेल्थ क्लब इथेच, मुलींचा हेल्थ क्लब. अजून काय पाहिजे तुम्हाला? अजून काय पाहिजे? एवढी कन्सेप्ट क्लिअर असल्यानंतर समाजाला पटत का नाही? समाजाला कसं झालं की आपल्या समाजामध्ये एखादा आक्रमक माणूस झाला की त्याला तोडण्याची लवकर त्याच्या मागं हे सोडतात अविचारी लोक, आक्रमकता कमी करण्यासाठी. पण आपली आक्रमकता कमी होऊ नका देऊ. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो की तुम्ही प्रतिष्ठानला या. प्रतिष्ठान समजावून घ्या. प्रतिष्ठान पैसे मागत नाही, प्रतिष्ठान पैसे देते. तुम्ही म्हणताल कसे देते पैसे? प्रतिष्ठानकडे तुमचे पैसे
जर घेतले तर इतर लोकांपेक्षा, इतर बँकापेक्षा, इतर ठेवीपेक्षा आपल्याकडे जास्त दर आहे. आणि हा प्रॅक्टिकली आहे, असं काही बोलाबालाचं नाही. माझे स्वतःचे पैसे मी टाकले MIS योजनेमध्ये, तर मी नुसतं व्याजाचेच पैसे घेतो, तर मला माहितीही होत नाही की माझं व्याज 1 लाख कधी झालं, 1 लाख व्याज कधी झालं माहितीही होत नाही. मग तुम्ही आपल्या प्रतिष्ठानमध्ये पैसे गुंतवा, आपल्या योजनेमध्ये पैसे गुंतवा. फक्त आपला समाज करून बोलून चालत नाही, स्वतः कृतीमध्ये आणा. आता बरेचसे जण रिटायर झालेले आहेत, रिटायर होणार आहेत. बऱ्याच लोकांनी आपल्याकडे पैसे गुंतवलेले आहेत. बऱ्याच जणांचे पैसे मंथली आपण त्यांच्या घरी नेऊन देतो. तर असे सर्वांना मी आव्हान करतो. आणि सर्व बुद्धिस्ट लोकांना नवीन नवीन कल्पना येत राहतील, नवीन नवीन संकल्पना येत राहतील. पण एक तुम्हाला धोक्याचा इशारा सांगतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये बुद्धांना ठेचाचंच काम चालू आहे. बुद्धीत दिसला की त्याला हाणा, त्याला सोडवू नका. कारण की तो, त्याच्याकडे विचार आहेत, त्याच्याकडे बाबासाहेबांचे विचार आहेत. एकटे बाबासाहेब पूर्ण जगाला उरून पुरले. या भारत देश, अरे ओपनली बोलू लागले ते, ओपनली त्या दिवशी स्टेटमेंट आलं, सर हा देश सावरकर टिळकाचा आहे. म्हणजे किती हिंमत झाली. सारं जग म्हणते हा देश फुले शाहू आंबेडकरांचा आहे, आणि एक टपरूस म्हणते हा देश कोणाचा आहे, सावरकर टिळकाचा आहे. त्या दिवशी एक पोस्ट व्हायरल झाली, साधूला IPS सॅल्यूट मारतो. साधूला जर IPS सॅल्यूट मारत असेल तर संविधान धोक्यात आलं. आपण म्हणतो संविधान संपत नाही. ओहो, साधू लोकायला IPS, IG, DCP जर सॅल्यूट मारत असतील तर याच्यासारखी गंभीर बाब कोणती आहे. त्यासाठी बुद्ध पर्टिक्युलरली आपल्याला समाजातील लोकांनी सतर्क राहावं. या 5-5 हातात अंगठ्या घातलेले, धागेदोरे बांधलेले, भंडारा लावलेले त्या लोकांच्या नादी लागू नये. ते नुसतं जात पाहूनच आपल्यावर आक्रमण करतात. त्यांना माहीत आहे की यांच्याकडे बाबासाहेबांचा विचार आहे, हा बाबासाहेबांचा विचार. आणि आपला माणूस बाबासाहेबांचा विचार मरील पण सोडणार नाही. सर नेहमी उदाहरण देतात की आपला रिक्षावालासुद्धा असा टेटरच राहील तो, की कारण त्याच्याकडे बाबासाहेबांचा विचार आहे. बरंचसं भाषण लांबलेलं आहे. यानंतर माझा उरलेला टाईम मी सरांना देतो. जवळपास 10-15 मिनटं झाले आणि माझं तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा धन्यवाद देतो. दानदात्याला धन्यवाद देतो. काही नवीन लोक आलेले आहेत, त्यांनासुद्धा ते आपले खंडारे सर, ते पहिलपाड्यावाले, त्यांनी खूप सुंदर गाणं म्हटलं. खूप खूप धन्यवाद. त्याचे न्यूकमर्स जे आले त्यांचंसुद्धा धन्यवाद. येत राहा, प्रबोधन ऐकत राहा आणि विचारानंच क्रांती होते. कारण विचार जर ऐकले तरच आपल्यामध्ये क्रांती होईल. आपल्यामध्ये क्रांती झाली तर लेकरामध्ये क्रांती होईल. एवढं लांबलेलं भाषण संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. खूप सुंदर विचार आपण इथं व्यक्त केले. प्रतिष्ठानच्या जी उत्कर्ष योजना आहे त्याच्यामध्ये सरांनी जी योजना जवळपास 1-2 वर्षापासून सुरू आहे, तर या योजनेमध्ये प्रत्येकाने प्रतिष्ठानसाठी 200 रुपयाचं धम्मदान व जास्तीत जास्त कितीही, पण त्याची एक अट अशी आहे की ते मरेपर्यंत द्यायचं आहे. तर या लाईव्हच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण नाही 5,000 रुपये आपल्याला देणं अवगत नाही, तर कमीत कमी 200 रुपये तरी प्रतिष्ठानला धम्मदान द्यावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि यानंतर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे सर्व विभागाचे अध्यक्ष माननीय मुकुंदजी भारसाकडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करावे. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, संत रविदास, शिवाजी महाराज, मातोश्री भीमाई, मातोश्री रमाई, सुभेदार रामजी आंबेडकर, शाहू महाराज,
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेब, प्रमुख अतिथी सन्माननीय पांडे साहेब आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका, माझ्या मित्रांनो, आपल्या या ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये आपण प्रत्येक रविवारला बुद्धवंदना आणि चिंतन सभा ही घेत असतो. गेल्या 2009 पासून अत्यंत नियमितपणे कुठलाही खंड नसताना हा प्रत्येक रविवारचा कार्यक्रम आपलं प्रतिष्ठान आयोजित करीत आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं स्वरूप हे विशेषतः 2 गोष्टी ज्या आपण सांगतो, बुद्धवंदना आणि चिंतन सभा. बुद्धवंदना तर आपणाला माहीतच आहे की आपण त्याच्यामध्ये तथागत बुद्धांचे असणारे जे काही त्रिशरण पंचशील असेल, त्यानंतर बुद्धवंदना आहे, धम्मवंदना आहे, संघवंदना आहे, 22 प्रतिज्ञा असतील, ह्या सगळ्या आपण घेतो. तर या गोष्टींवर चिंतन आपण केलं पाहिजे. बुद्धवंदना हा आपला आधार आहे. या आधारावर आपण चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून ऐतिहासिक प्रतिष्ठान नेहमीकरता स्पष्ट करते की तथागत बुद्धाचा धम्म हा दरिद्री लोकांचा धम्म नाही, हा गरीब लोकांचा धम्म नाही. आणि जर तो गरीब लोकांचा नसेल तर मग तो धम्म असा देखील आहे की त्या असणाऱ्या गरिबीतून बाहेर काढण्याची ऐपत त्या बुद्ध धम्मामध्ये आहे. म्हणजे बुद्ध धम्माचं पालन जर केलं तर दारिद्र्यातून आपण बाहेर पडू शकतो. आणि म्हणून बुद्ध धम्म गरिबीमध्ये राहू देत नाही, दारिद्र्यामध्ये खितपत पडू देत नाही. या पद्धतीचं आपण जर चिंतन केलं तर आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल की बुद्ध धम्माच्या आचरणानं मनुष्य गरीब राहत नाही. म्हणजे तो विचारानं गरीब राहत नाही, तो आचरणानंही गरीब राहत नाही आणि उच्चारानंही गरीब राहत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन स्पष्ट जर आपण त्याच्यावरचं विश्लेषण केलं तर आपल्या लक्षात येईल की बुद्ध धम्माचं आचरण करणारा मनुष्य शिक्षणानं गरीब राहत नाही, पैशानं गरीब राहत नाही, सांस्कृतिक जीवनामध्ये गरीब राहत नाही आणि राजकीय दृष्टीनेही गरीब राहत नाही. मग असं जर असेल तर 1956ला आपण धम्म स्वीकारल्यानंतर 56 पासून तर आजपर्यंत आपल्यामध्ये काय बदल घडून आलेला आहे बुद्ध धम्माच्या आचरणानं? काय बुद्ध धम्माच्या आचरणानं आपण शैक्षणिक बाबतीमध्ये श्रीमंत झालो? काय बुद्ध धम्माच्या आचरणानं आपण वैचारिक बाबतीमध्ये श्रीमंत झालो? काय बुद्ध धम्माच्या आचरणानं आपण आर्थिक बाबतीमध्ये श्रीमंत झालो?
काय बुद्ध धम्माच्या आचरणानं आपण राजकीय आणि सांस्कृतिक बाबतीमध्ये श्रीमंत झालो काय, याचा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपल्याला असं स्पष्ट दिसते की बुद्ध धम्माच्या आचरणानं आजपर्यंत आपल्यामध्ये झालेला बदल हा केवळ एक क्षणभंगूर, ज्याला म्हणतो आपण, एक अल्पकालीन शिक्षण आणि अल्पकालीन थोडीशी श्रीमंती, तेही याचे विश्लेषण नाही केलं तर अनेकांना वाईट वाटेल की नाही हे खोटं आहे. वास्तवता तर अशी आहे की आपण 1% पुढे सरकलेलो नाही. 1% देखील आपला समाज 56 पासून तर आजपर्यंत बुद्ध धम्माच्या आचरणाच्या आधारावर असं गृहीत धरू की आपण 1% पुढे सरकलो नाही. मग याचं आपण चिंतन केलं पाहिजे की हे विधान खरं आहे का. तर हे विधान मी केलेलं खोटं आहे. बुद्ध धम्माच्या आचरणानं आपण 1%ही सरकलो नाही, हे विधान खोटं आहे. तर विधान खरं कसं आहे. विधान खरं असं आहे की खरोखर बुद्ध धम्माचं आचरण केलं असतं, खरोखर बुद्ध धम्माचं आचरण केलं असतं तर आपण कमीत कमी 70-80% पुढे सरकलेलो असतो. आपण फक्त कालावधी पासआउट केलेला आहे. आपण फक्त कालावधी हा गमावलेला आहे. 1956 पासून तर आतापर्यंत केवळ आपण वर्ष मोजले, वर्ष आपल्याकडून गेले, पण खरं आचरण बुद्ध धम्माच्या असणाऱ्या तत्वाप्रमाणे न झाल्यामुळे आपण 1% देखील पुढे सरकलेलो नाही. त्याचं कारण असं आहे की जर आचरण खरोखर केलं असतं तर आपल्यात कमालीचा बदल झाला असता. मग कसा काय बदल झाला असता. आम्ही तर बुद्ध धम्माचं आचरणच करत आहोत असं लोक म्हणतील. आम्ही बुद्ध वंदना म्हणतो, बुद्धाच्या असणाऱ्या मूर्तीपुढे नतमस्तक होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असणाऱ्या फोटोपुढे आम्ही नतमस्तक होतो. आता याच्या पलीकडे आपण बुद्ध धम्माचं आचरण काय केलं असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. 1956 पासून तर आतापर्यंत बुद्ध धम्माचं आचरण केलं म्हणजे काय केलं, याचं उत्तर सर्वसामान्यपणे कोणाकडे असेल असं मला काही जास्त वाटत नाही. खरं उत्तर काय केलं पाहिजे याचं उत्तर निश्चित आहे, कारण आपण तेवढे विचारवंत आहोत. पण 56 पासून तर आतापर्यंत बुद्ध धम्माच्या तत्वानुसार आपण आचरण काय केलं याचं उत्तर असेल याची शक्यता नसल्यासारखी आहे. मी जे सांगितलं ते उत्तर आपल्या समाजामधून येऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं प्रत्येक रविवारला बुद्ध विहारात गेलो पाहिजे. मग आम्ही जाणं सुरू केलं ना. आम्ही तिथं बुद्ध वंदना म्हणतो ना, आम्ही पांढरे शुभ्र कपडे घालतो ना. याच्या पलीकडे काय केलं.
समाजानं नेत्यांनी आम्हाला बोलावलं तर आम्ही गठोडे बांधून गेलोय ना, सुटबुटात तर गेलोच नाही आणि सुटबुटावाले गेले नाही. याच्या पलीकडची वास्तवता काय? आणि म्हणून मग याच्यावर चिंतन केलं पाहिजे की जर बुद्ध धम्माच्या आचरणानं गरिबी नष्ट होते तर कशी काय होते? तर हे 56 पासून तर आतापर्यंत याचा काही वहापोन याच्यावर चिंतन झालेलं असेल असं काही दिसत नाही. जर झालेलं असतं तर मनुष्य प्राणी हा अनुकरणीय आहे. मनुष्य प्राणी हा सामाजिक आहे. त्यानं ऐकलं असतं. काही समाज, माणसं, व्यक्ती हे काय वाईट नाहीत, परंतु याच्यावर चिंतन करण्यात आलं नाही आणि याच्यावर असणारं योग्य मार्गदर्शन करण्यात आलेलं नाही. समाजाला दोष देण्याचं कामच नाही. समाज तर ओली माती आहे. त्या कुंभारानं जसं घडवलं तसा समाज घडेल. तथागत बुद्धांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं तसं समाज घडला ना, आला ना पुढे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की बुद्ध धम्माचा असणारा स्वीकार जर आपण केला तर त्याचं पालन केलं पाहिजे. मग त्याचं पालन कसं करणार? त्याचं पालन हे आहे की बुद्ध धम्माची व्यक्ती पंचशिलेचं पालन करते. आपण म्हणतो ना बुद्ध वंदना म्हटली पाहिजे, तर आपण त्रिशरण पंचशीलपासूनच प्रारंभ करतो. मग पंचशिलेचं पालन, केवळ पंचशिलेचं पालन म्हटलं आपण पंचशील, पण पंचशिलेचं पालन केवळ जर केलं ना तर 50% पुढे आपण सरकतो. केवळ ज्याला आपण पडत मूर्ख म्हणतो, पडत मूर्ख म्हणजे मुखपाठ करणे, आणि बघा मला पंचशील येते का नाही, बघा मला त्रिशरण येते का नाही, बघा मला बुद्धवंदना येते का नाही, नाही ना, बघा मला 22 प्रतिज्ञा मुखपाठ येतात का नाही, इंग्लिशमध्ये देखील मी म्हणतो. अरे पण त्या गोष्टीचं पालन झालं का? आणि म्हणून केवळ पंचशील या ठिकाणावरून माझ्या मित्रांनो आपण नेहमी करता असं म्हणतो, जी व्यक्ती लहानातल्या लहान गोष्टीकडे लक्ष देत असेल ती व्यक्ती मोठ्यातली मोठी गोष्ट करू शकते. जी व्यक्ती लहानातली लहान गोष्ट आहे म्हणून ती काय करायची असते का, त्याच्याकडे दुर्लक्ष करते, ती व्यक्ती जीवनामध्ये मोठ्यातलं मोठं काम कधीच करू शकत नाही. किती सोपं सोपं पंचशील तथागत बुद्धांनी, बाबासाहेबांनी दिलं आपल्याला, है ना. खोटं बोलणार नाही, छातीवर हात ठेवून सांगायचं मी खोटं बोलतो का नाही. चोरी करणार नाही, छातीवर हात ठेवून सांगायचं की खरंच चोरी करतो का नाही. व्यभिचार करतो का नाही, छातीवर हात ठेवून सांगायचं ना व्यभिचार करतो का नाही. हिंसा करायची नाही, करणार नाही. नशापानी करणार नाही, छातीवर हात ठेवून सांगायचं ना. 56 पासून आतापर्यंत असणाऱ्या या गोष्टीचं पालन झालेलं असावं याची यत्किंचितही शक्यता नाही. गरिबी कशी जाईल? बुद्ध धम्म सांगते जो गरीब असेल तो बुद्ध असू शकत नाही.
मग ती शैक्षणिक गरिबी, ती आर्थिक गरिबी, ती सांस्कृतिक गरिबी, ती सामाजिक गरिबी, ती राजकीय गरिबी, ती वैचारिक गरिबी जाईल कशी? मी काहीतरी 18-20 वर्षाच्या अगोदर इथं निंब्याला गेलो. तिथं तायडे सर आहेत, त्यांनी कार्यक्रमाला बोलावलं. जयंतीचाच कार्यक्रम होता. तर त्या गावचा 2 घंटे अगोदर गेल्यामुळे मी अनायसेच थोडासा अभ्यास केला, सर्वे केला. तर निंबा गावाचा अशातला भाग नाही, सगळेच गावं घ्या. एक तो नमुना म्हणून सांगितला. एका घराचं साधं उदाहरण घ्या, खेड्यातलं घ्या का शहरातलं घ्या का झोपडीतलं घ्या. तर त्या ठिकाणी मी स्पष्ट करून सांगितलं आहे की उदाहरणार्थ मी तर अत्यंत लहानातला लहान मास्तर आहो. या गावचा शैक्षणिक आर्थिक विकास माझ्यासारखा लहानातला लहान मास्तर करून दाखवते. कशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे तुमच्यासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मास्तर आहे ना. त्यांना सांगितलं की 56 पासून तर आतापर्यंत तुमच्या 40 वर्षामध्ये एका घरामध्ये दारूवर किती खर्च झाला तो त्यांना सांगितला. दररोज तुम्ही म्हटलं कमीत कमी या ठिकाणी 200 रुपयाची दारू पिता. आता 20 वर्ष अगोदरची गोष्ट, आता 500 रुपयाची पितात. एका दिवसाला 200 रुपयाची दारू पिता, गुणीला 30 दिवस करा, 6,000 रुपयाची दारू महिन्याची पिता. वर्षाची 72,000 रुपयाची दारू पिता, म्हणजे 1 लाखाची दारू पिता तुम्ही एका वर्षाला. बुद्ध धम्माचा स्वीकार करून तुम्हाला 40-45 वर्ष झाले. एका घराने 40-45 लाख रुपये गमावले. त्या 40-45 लाख रुपये एका घरानं गमावलेले आहेत. म्हणजे तुम्ही स्वतःचा शैक्षणिक ऱ्हास केला, वैचारिक ऱ्हास केला, आर्थिक ऱ्हास केला. एका शिलाचं पालन. एक परिवार आतापर्यंत कमीत कमी कल्पना करा की 1 कोटी रुपयाची दारू पिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला विचार जो आहे त्याच्यावर काय चिंतन झालं का? काय 100-200 रुपयाची दारू पितात हे खोटं सांगितलं का? आता काही लोक म्हणतील आम्ही का दारू पितो का? मग दारू नसाल पित तर तुमची उन्नती निश्चित झालेली आहे. तुमचे महिन्याचे 6,000 वाचवले ना तुम्ही. महिन्याचे 6,000 वाचवले, 12 महिन्याचे तुम्ही 1 लाख वाचवले. आतापर्यंत जंगले 70 वर्ष, तर 70 लाख तुमच्याजवळ असलेच पाहिजे. 70 लाखाची प्रॉपर्टी ज्याच्याकडे 1 कोटीची आजची प्रॉपर्टी आहे तो नादान नाही आहे. एक शील. हे दिसणारं शील सांगितलं तुम्हाला, हे दिसणारं, बाकी अदृश्य आहेत. मी का खोटं बोलतो का? आता कुठं पाहा त्याला पकडून द्यावं लागेल. हे तर दररोज दिसते ना दुकानाच्या पुढे. त्याच्यामध्ये बिड्या, सिगरेट, गांजा, अफीम हा वेगळा भाग, कारण त्याच्यात त्यांची प्रगती झाली. मग त्या गावराणी पासून तर कोणती असते ते तिथपर्यंत ती त्याच्यातली प्रगती. अन्य लोकांनी अस्पृश्य का ठरवू नये? अन्य लोकांनी त्याला अस्पृश्य का ठरवू नये? अनटचेबल का म्हणू नये?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गुलामाला गुलामींची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. हे गुलामगिरीच आहे ना. नाही नाही, मी गुलामच बरा, मला गुलामच समजा, असं आचरणातून स्पष्ट होते. बाकी खोटं बोलतो का नाही त्याच्यावर संशोधन आहे, व्यभिचार करतो का नाही त्याच्यावर संशोधन आहे, चोरी करतो का नाही त्याच्यावर संशोधन आहे. झालं. आता मुद्दा असा आहे की याच्यावर जर चिंतन करतो म्हटलं आपण, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपण त्याग केला पाहिजे. सिद्धार्थानं त्याग केलेला आहे, संत कबीरानं त्याग केलेला आहे. संत कबीरानं बुद्धाचाच विचार मांडला, संत तुकारामांनी त्याग केलेला आहे, बुद्धाचाच विचार मांडला. रविदासानं त्याग केला आहे, बुद्धाचाच विचार मांडला. महात्मा फुलेंनी बुद्धाचा विचार मांडला, त्याग केलेला आहे. मग आपले असणारे महापुरुष, आपले आदर्श जर 100% त्यागी होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्ही 20व्या हिश्श्याचाच त्याग करा. आता किती कमालीची गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी 100 रुपयाचा त्याग केला आणि ते आपल्याला म्हणतात की तुम्ही 100तल्या 5 रुपयाचा त्याग करा ना. 100तल्या 5 रुपयाचा त्याग करा, म्हणजे किती स्वाभिमानाची बाब आहे. आता या ठिकाणी हा बुद्धाचाच विचार आहे. हा जर बुद्धाचा विचार आहे तर याच्यावर चिंतन केलं पाहिजे. मग 20व्या हिश्श्याचा त्याग 1956 पासून आतापर्यंत केला का? पंचशील प्रश्नाचं उत्तर खरं द्यायचं का खोटं द्यायचं? खरं द्यायचं तर शील हुकते, खोटं द्यायचं अनुयायी ठरत नाही. आणि म्हणून आपण 56 पासून वर्ष फक्त गमावलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीच्या संदर्भात काय म्हणतात की महात्मा गांधींनी आतापर्यंत जे काम केलं फक्त धुराळा उडवलेला आहे, जमिनीचा धुराळा उडवलेला आहे. त्या कामानं फक्त धूळ उडलेली आहे. लेवल वाढाव जमिनीची तर ती कमी झालेली आहे. वय वाढल्यानं कर्तृत्व वाढते, जसं कुठं आहे. आणि म्हणून 56 पासून आपल्या समाजानं धुराळा उडवलेला आहे की नाही? मग आपण महात्मा गांधीचे अनुयायी ठरतो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी ठरतो? आपण बुद्ध धम्माच्या नावावर सोंग केलं का नाटक करण्याचा प्रयत्न केला? याच्यावर चिंतन झालं पाहिजे ना. तथागत बुद्धाचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार बाप दाखवण्याचं श्राद्धेकर असा आहे. बुद्ध धम्माचं पालन केलं, उन्नती झाली काय? उत्तर नाही झाली, द्यावं लागेल. का उन्नती झाली नाही? याचं सामान्य उत्तर आहे की आम्ही फक्त नावाचा वापर केला, आमचा स्वार्थ आम्ही सोडलेला नाही, आमची आसक्ती आम्ही सोडलेली नाही. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण भोगी लोकांवर टाकलेली होती. आरक्षण भोगी, मग त्यात मी असेल, माझा बाप असेल, माझा भाऊ असेल, माझ्या नात्यागोत्र्यातील लोक असतील,
तर याच्यावर चिंतन केलं पाहिजे आपण की खरोखर तुम्ही काही त्याग केला का? हो केला ना आम्ही त्याग. मोर्चाला पैसे दिले, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये. धरणे आंदोलनाला दिले, जयंतीला दिले, पुण्यतिथीला दिले. मग आपण महिन्यातून 1-2 वेळाच जेवतो का? आपण जे जेवतो ते जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, ते जर तथागत बुद्धाचं आहे, तर दररोज लागते ना जेवण. दररोज त्याग का नाही? दररोज त्याग का नाही? आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की नित्यनेमानं आपल्या कमाईचा 20वा हिस्सा नित्यनेमानं दिला पाहिजे. दररोज जेवतो ना आपण. ₹300 रोज असेल तर 15 रुपये दिले पाहिजे. हे आपलं सगळ्यांचं चिंतन आहे माझ्या मित्रांनो. हे मी काही अधिकचं नाही सांगत, हे तुमच्या माझ्या डोक्यात आहे. विशेषतः प्रतिष्ठानमध्ये आपण जेवढी मंडळी अटॅच आहोत त्यांच्या डोक्यात आहे. आणि म्हणून नित्यनेमाचा त्याग, काही याच्यात अनिष्ट आहे का मला सांगा? आपल्या असणाऱ्या ऐतिहासिक प्रतिष्ठाननं असं डिक्लेअर जर केलं, कल्पना करू आपण की हा विचार जर त्यागाचा, तथागत बुद्धाचा पटतो आहे, पटला आहे, पटणारा आहे, तर आपल्याला नित्यनेमानं त्याग करायला जे योग्य ठिकाण पाहिजे ते प्रतिष्ठान आहे की नाही? लोकांना पेच पडला असेल की कुठं द्यावं, ते तर सोंगाडे लोक असतात, ते नाटक करणारे लोक आहेत. कुठं द्यावं हे हा काय प्रश्न आहे का? अरे बाबा, तू बुद्ध बाबासाहेबांचा अनुयायी आहे ना, तू पुढे निघणं. तू एवढा लोकांवर संशय घेणारा जर असेल की लोक पैसे खातात, तर तू तर बाबा धुतल्या तांदळाचा आहे ना. तू पुढे हो आणि दाखवून दे पैसा कसा खात नसतात. लोक तयार आहेत. आणि म्हणून मग जर आपल्या असणाऱ्या महाराष्ट्रामधलं सगळ्या समाजानं मान्य केलेलं आपलं ऐतिहासिक प्रतिष्ठान हे एकमात्र असं ठिकाण आहे की समाजाच्या धनाचा योग्य वापर समाजाच्या उन्नतीसाठी करणारं ठिकाण म्हणजे ऐतिहासिक प्रतिष्ठान आहे. मग असं असताना किती लोकांची रांग लागते त्या दानपेटीमध्ये? ती दानपेटी समाजाकडे पाहते आणि समाज त्या दानपेटीकडे पाहते. सांगा, आपल्या डोळ्यापुढची गोष्ट. बुद्ध धम्माच्या असणाऱ्या समाजानं 20व्या हिस्साच्या योगदानासाठी प्रथमतः बुद्ध वंदनेच्या अगोदर दानपेटीकडे रांग लावली पाहिजे की नाही लावली पाहिजे? चुकीचं असेल तर सांगा. वर्षातून मी मोजून सांगतो 5 लोक देखील त्या दानपेटीजवळ जात नाहीत. कल्पना करा. आता कुठलं चिंतन, चिंतनाचा परिणाम आणि प्रभाव? काय त्या दानपेटीमध्ये 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 50 रुपये टाकायला समाज महाग आहे का? बरं, असंही काही नाही की आम्ही दानपेटीत कशाला टाकतो. आमचे कोषाध्यक्ष ताळेसाहेब आहेत ना, आणि ताळेसाहेबांकडे बिलकुल त्यांच्या घरी दारी भेटतील तिथं त्यांना देतो. वर्षातून शब्द तोच माझा, 5 लोक देखील त्या पद्धतीनं मिळू शकत नाहीत. मग 56 पासून आतापर्यंत विचारा. खोटं बोलण्याचं शील, मी खोटं बोलणार नाही.
मग 20 दिला काय? बोल खोटं. खरा बोलला तरी खोटं बोलला आणि खोटा बोलला तरी हुकला. पंचशिलेतच चिंतन करू आपण. मग मला सांगा, नशा पाणी करणार नाही हे जे शील आहे, एक शील समाजाला या देशाच्या प्रतिगाम्याच्या ब्राह्मणांच्या भांडवलदाराच्या पेक्षा जास्त श्रीमंत बनवते. एक शील. 5 शिलांचं पालन केलं तर, 5 शिलांचं पालन केलं तर कमीत कमी बोललं का होईना मी तुम्हाला सांगायला हरकत नाही. 1984ला एका भंतेजीला माझ्याकडे आल्यानंतर मी विचारलं. 84ची गोष्ट. आदर्श कॉलनीत मी राहत होतो, DK इंगळे साहेबांच्या घरामध्ये वरच्या मजल्यावर. भंतेजी वर आले तर मी त्यांना विचारलं, म्हटलं भंतेजी तुम्ही आले माहीतही नाही पडलं. पण हे का मी दरवाजा वाजवला ना. म्हटलं ना दरवाजा वाजवल्यावर माहीत पडलं. पण मग म्हटलं तसंच माहीत पडायला पाहिजे तुम्ही आले. पण हे कसं काय? आता काय माहीत म्हटलं बा आता काय. पण तुम्हाला सांगून राहिलो मी, तुम्ही खालून असे इकडे आले, जिन्यावर आले येईपर्यंत अगोदरच मला भंतेजी खाली आले हे वर माहीत पडायला पाहिजे. पण मला काही कळून नाही राहिलं. म्हटलं पुढे पुढे कळेल. माझ्या मित्रांनो, जर पंचशिलेचं पालन आपलं चिंतन आहे, त्याच्यामध्ये काय सांगणार आहे, काही त्याच्यामध्ये प्रवीण आहे किंवा असणार आहे अशातला काही भाग नाही, पण याच्यावर चिंतन केलं पाहिजे. पंचशिलेचं पालन केल्यानंतर काय होते हा लांबचा विषय झाला. आणि म्हणून आपण 56 पासून तर आतापर्यंत आपलं आर्थिक दारिद्र्य, शैक्षणिक दारिद्र्य, वैचारिक दारिद्र्य, सामाजिक दारिद्र्य, सांस्कृतिक दारिद्र्य, राजकीय दारिद्र्य हे नष्ट करू शकलो नाही. का नाही नष्ट करू शकलो? पंचशिलेचं पालन आपण आपला समाज करू शकलेला नाही. खोटं बोलणं सोडलं नाही, चोरी करणं सोडलं नाही. प्रत्यक्ष प्रॅक्टिकल दाखवायचं असेल तर आपल्या असणाऱ्या प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन बघू आपण. प्रत्येक पोलीस स्टेशनला असणाऱ्या केसेस कोणाच्या आणि कोणाच्या संदर्भातल्या आहेत, कशाच्या संदर्भातल्या आहेत. चोरी चपाटीच्या केसेस किती आहेत कोणावर. खोटं बोलण्याच्या असणाऱ्या त्याच्यातून घडलेल्या हाणामाऱ्या कोणाच्या आहेत ते त्याचा अभ्यास करूया. असणाऱ्या व्यभिचाराच्या केसेस कोणत्या आहेत, कोणावर आहेत, किती प्रमाणात त्याचा अभ्यास करूया. नशा पाणी करून असणाऱ्या वादंग झालेल्या असणाऱ्या माराठोक्या झालेल्या त्याच्यातून हिंसा झालेल्या केसेस कोणाच्या आहेत ते प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन बघू आपण. एखादा फेरफटका कोर्टातून मारू आपण. कोर्टातून आपल्या असणाऱ्या वकिलांनाच आपण विचारू की हा सगळा गोंगाट कोणाचा दिसतो, हा सगळा गोंगाट कोणाचा दिसतो. तर आपले वकील सांगतील ते आपलेच आहेत. पंचशिलेचं केवळ पालन जर केलं तर जिंदगीत कोर्टात पोलीस स्टेशनला जाण्याची गरज पडत नाही, कोर्टात जाण्याची गरज पडत नाही, हाणामाऱ्याची गरज पडत नाही, खुनाखुनीची गरज पडत नाही. आणि म्हणून असणारी समजदारी एका शब्दात सांगायचं झालं तर पंचशिलेच्या पालनानं कमालीची समजदारी अस्तित्वात येते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजडमला व्हॅल्यू दिलेला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कायद्यापेक्षा विजडम श्रेष्ठ आहे. ते विजडम पोलीस स्टेशनला जाणाऱ्याला थांबवते, दारू पिणाऱ्याला जाण्यापासून थांबवते, हाणामारी करणाऱ्यापासून त्याला थांबवते, फारकत्या होण्यापासून त्याला थांबवते, प्रॉपर्टीच्या भांडणापासून त्याला थांबवते. आणि हे विजडम पंचशिलेच्या पालनानं येते. मग पंचशिलेच्या पालनानं साधं पंचशिलेच्या पुढे अजून सरकतोच कशाला आपण? आणि म्हणून माझ्या मित्रांनो, ऐतिहासिक प्रतिष्ठान हे चिंतन करण्याचं ठिकाण आहे. आपली उन्नती आपल्या हातात आहे. कायद्यापेक्षा विजडम श्रेष्ठ आहे. उगाच आपण शरद पवार देणारा असणारा करोडो रुपये आपण नाकारले का नाकारले? त्यांचे करोडो रुपये आपण घेतले तर आपल्या अंगामध्ये एका क्षणात येते. जो नशापाणी करत नाही त्याला फक्त स्मेलही आला तरी त्याला नशा येते. त्याला फक्त गंध जरी लागला तरी त्याला नशा येते. आणि मग अशांनी त्या दुकानाच्या जवळून जाऊ नये. अशांनी त्या दुकानाजवळून जाऊ नये. शरद पवारसारखा माणूस म्हणाला की मी 10 कोटी द्यायला तयार आहो. आपण म्हटलं नाही पाहिजे. नम्रपणे आपला पैसा नाही पाहिजे. कारण तुमच्या आपल्या असणाऱ्या त्या पंचशिलेच्या पालनाच्या आधारावर येणारा पैसा, आज जसं 5,000 रुपये तेलगुटेताईंनी दिले दान, तर याला व्हॅल्यू त्या 5 कोटीपेक्षा जास्त आहे. कारण हा पंचशिलेच्या पालनातून, विचारामधून, त्या प्रक्रियेतून, मनापासून आलेलं हे दान आहे. ते तिकडचं दान माणसाला गुलाम बनवते. त्यामुळे माझ्या मित्रांनो, लहान गोष्टीकडे जी व्यक्ती, जी चळवळ, जी संघटना, जो समाज व्हॅल्यू देते, तीच व्यक्ती, तो समाज, तो परिवार माझ्या मित्रांनो मोठी गोष्ट करू शकते. म्हणून आपलं ऐतिहासिक प्रतिष्ठान आपल्या 5 पैशाच्या दानाकडे पाहते आहे. कारण समाज त्या ठिकाणी एकत्रित होतो. समाज जिथं एकत्रित होत नाही त्या उन्नतीला करता काय? आपलं ऐतिहासिक प्रतिष्ठान समाजाला एक करणारं प्रतिष्ठान आहे. आणि ते त्यागाच्या आधारावर एकीकरण होते. त्यागाच्या आधारे आपण एक येऊ शकतो. त्याग माणसाला एकमेकाजवळ आणते. त्यागाच्या मागे विचारशक्ती येते. त्यागाच्या मागे समजदारी येते. आणि म्हणून आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये आपण व्हेरी कंटिन्यू, अत्यंत नियमितपणे आपल्या हिश्श्याचा त्याग केला पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे ज्याला म्हणतो आपण, आपलं ऐतिहासिक प्रतिष्ठान त्याच्यामुळेच एक समाजाचं उन्नती करणारं केंद्र ठरून राहिलं आणि ठरणार आहे. माझ्या मित्रांनो, आपल्याला लाईफ मेंबरशिप आता 4-5 दिवसाच्या अगोदर ठराव घेऊन हे थांबवावं लागलेली आहे. त्यागाकडे समाज जास्तीत जास्त वळला पाहिजे. आणि म्हणून काही कायद्याला, नियमाला धरून जे काम करणं आवश्यक आहे, त्या अनुषंगानं आपण जास्तीत जास्त आता, कारण लाईफ मेंबरशिपचा पाढा आपण 2004 पासून तर 2026पर्यंत वाचलेला आहे. 2004 ते 26, 22 वर्ष आपण समाजाच्या मागे लागलेलो होतो. समाजाला त्याचाही काही फार मोठा अर्थ समजलेला नव्हता आणि नाही. आपण नेहमी करता म्हणतो, मुद्दामून सांगतो की जर हा कुणबी, मराठा, देशमुख
या ओबीसी समाजाला जर सांगितलं असतं की लोकशाहीप्रमाणे आपल्या समाजासाठी लाईफ मेंबरशिप ओपन आहे, तर इथून असणाऱ्या खामगावपर्यंत रांग लागली असती. इकडे मूर्तिजापूरपर्यंत रांग लागली असते. यस, अरे लाईफ मेंबरशिप मिळते. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी भक्त, आता कितीक म्हणायचं त्यांना अंधभक्त. त्यांनी शब्द जिंकल्यामुळे आपण शब्द काही वापरू नाही. तो त्यांनी शब्द जिंकला म्हणजे आपण डोळस भक्त आहो असा अर्थ निघतो. मग आपण त्या परीस लावून पाहू ना, तो परीस जो आहे ना तो लावून बघू डोळस भक्तांचा. लोकशाही आमच्या बापानं दिली, बुद्धापासून घेतली. व्याख्यानं तर जबरदस्तच आहे. 60-70 वर्षापासून व्याख्यानं ऐकू ऐकू तर कानं बधीर झालेले आहेत. आमच्या बापानं लोकशाही दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे असणारे प्रणेते आहेत. मग लोकशाही समजलीच. आता आपण डिक्लेअर केलं की लोकशाहीप्रमाणे या ठिकाणी आपल्या लोकांसाठी लाईफ मेंबरशिप ओपन आहे. बावीस वर्ष तायडेसाहेब नेहमी करता सांगतात 25,000च्या वर डेमो दिले आपण. घरोघरी जाऊन 25,000च्या वर डेमो दिले. 4-5 हजाराच्या वर एकही लाईफ मेंबर झाला नाही. आणि त्या 4-5 हजाराच्या वर म्हणजे त्यातले 2,000 मेंबर झाले. काहून? का बरं? कारण 2,000 परिवारातले 4-5 हजार झाले. एका घरातले 4-5, एका घरातले 4-5. परिवार किती झाले? 1,500-2 हजारच झाले ना. लोकशाही आम्हाला खूप समजली. लाईफ मेंबरचा अर्थ आणि महत्त्व खूप समजला. कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे डोळस भक्त आहोत. दृष्टी असलेले. मग आता असं म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? खोटं सांगायचं का? हे ज्यांना आपण प्रतिगामी म्हणतो त्या लोकांना जर सांगितलं असतं आपल्याही प्रतिष्ठानमध्ये आज किमान 1 लाखाच्या वर लाईफ मेंबर झाले असते. 1 लाखाच्या वर. आपल्याला दोष आणि दूषण देण्याचा भाग नाही. हो, विहिरीत जेवढं पाणी असेल तेवढंच बकेटी देईल का नाही? मग आता असं खरं मूल्यमापन केलं तरी खोटं ठरतो का आपण? नाही, आमच्या विहिरीत खूप पाणी आहे, तुमच्या बकेटीत 2च तांबे देतो तरी. असं तर होतच नाही बा. तसं म्हटलं तरी मग खोटंच आहे. म्हणजे आपण मग त्यागी नाही. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, खरं मूल्यमापन हे आहे की लोकशाही कळली का? त्याचं दुसरं उदाहरण मुद्दामून देतो. हे आपल्यासाठी नाही, जनतेसाठी आहे. कारण व्हिडिओ जातो तिकडे, आपल्याला तर माहीतच आहे सगळं. आपल्या कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्कमध्ये 2 कोर्स मोठे भारी आहेत, मेडिकलपेक्षा आणि इंजिनियरपेक्षा. इथं सन्माननीय डॉक्टर शाक्य साहेब आणि त्यांचा परिवार, डॉक्टर मंडळी बसलेली आहे. म्हणजे पहा आता, लोकशाहीचा 4था आधारस्तंभ पत्रकारिता म्हटलंय बाबासाहेबांनी. लोकशाहीचा 4था आधारस्तंभ एक झाला आपल्यातला डोळसपणाचा
लाईफ मेंबरशिपचा, आणि दुसरा आता जर्नलिझमचा. जर्नलिझम, पत्रकारिता. आपल्या समाजामध्ये 95% लोकांना BJ माहीत नाही आहे, बॅचलर ऑफ जर्नलिझम माहीत नाही 95% समाजाला. हे मी कमी सांगितलं. BSW माहीत नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही डोळस भक्त आहोत. किती खिनवायचं त्यांना अंधभक्त. तथागत बुद्धांचा विचार सेल्फ इंट्रोस्पेक्शनचा आहे, अन्य लोकांकडे बोटं दाखवण्याचा नाही आहे. आणि म्हणून आपल्या प्रगतीची उंची आरक्षण भोगी 4-5% पलीकडे कुठं गेलेली आहे. ते आरक्षण भोगी म्हणावं लागते. आरक्षणधारी म्हणणं थोडासा गुन्हा ठरू शकतो आता सामाजिक दृष्टीने. आरक्षणधारी म्हटलं तर तिथं किमान त्यागाची कल्पना येते. आरक्षण भोगी म्हटलं तर त्यागरहित व्यक्ती येते. प्रतिष्ठानमध्ये लाईफ मेंबरशिप व्हा, लाईफ मेंबरशिप घ्या, लाईफ मेंबरशिप घ्या, त्याग करा, दान करा, दान करा, असं म्हणून आपण थोडंसं थकत चाललो. थकत तर नाही आपण. म्हणून आपण वेगळा मार्ग उपयोगात आणला. यानं तरी शक्य होईल काय, त्यानं तरी शक्य होईल काय. त्यामुळे मोठमोठे भांडवलदार श्रीमंत लोक जे होतात ते व्यवसाय आपण प्रारंभ केले प्रतिष्ठानतर्फे. ते नाही बाबा समाजाला हे काही पसनी नाही पडून राहिलं. 100 रुपये मजुरीतले 5 रुपये नाही देऊन राहिले, 50,000 पगारातले 2,500 नाही देऊन राहिले महिन्याच्या महिना, 1,00,000 पगारातले 5,000 रुपये बाबासाहेबांनी सांगितलं त्याग करायला नाही देऊन राहिले. मोलमजुरी करणारा 200 रुपये रोज असेल तर 10 रुपये दिले पाहिजे त्यानं, 20वा हिस्सा नाही देऊन राहिले. काही हरकत नाही, आपला समाज आहे. ती लेव्हल लक्षात आली आपली, ती वैचारिक लेव्हल लक्षात आली, ती असणारी स्वार्थाची लेव्हल लक्षात आली. आणि म्हणून मग आपण नेहमी म्हणतो की लेकरानं जर मांडीवर घाण केली तर काय आई मांडी थोडी कापते, ते स्वच्छच करावं लागणार आहे. आणि त्यामुळे हा समाज एवढ्या स्तरावर जर आहे तर त्याची डेव्हलपमेंट करण्याची, प्रोग्रेस करण्याचे वेगळे मार्ग देखील इस्तेमाल करण्याची गरज आहे. जेवढं होते तेवढंच. आभाळ फाटलेला आहे, आपण नाही शिवू शकत, टाका मारण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मग आपण कल्पना करा, आपण लहान माणसं, आपण प्रतिष्ठानची असणारी कन्स्ट्रक्शन कंपनी काढली, रिअल इस्टेट कंपनी काढली, टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी काढली, अशोका एंटरप्राइजेस लोखंड सिमेंटचं ठोकचं दुकान काढलं, की याच्यातून जे कमाई होणार आहे ते प्रतिष्ठानमध्ये लावा. आता हे काय, हे का दानधर्म आहे का काय? हे का दाण्यातून आलं आहे का? करा ना. 5,000 मल्टिप्लाय बाय 5,000, 2.5 कोटी. 500 लोक गुणीला 50,000. त्याच्यातही कल्पना करा. मुद्दामून सांगतो आता, 50,000चं दान देणारे देखील दूरदृष्टी, काय म्हणतात त्याला, डोळस भक्त. त्याच्यातूनही परत मागणारे तुम्हाला नावं नाही सांगत. दान. रमाई पुतळ्याला 5,000 रुपयाचं दान देणारे, आता परत पाहिजे म्हणणारे नावं नाही सांगत. समाज न्याय पत्राला दान देणाऱ्याचं परत मागणाऱ्यांचे नावं नाही सांगत. डोळस भक्त आपण. कधी व्यथा मांडला नाही आपण.
आणि त्या व्यथांमुळे आपण व्यथितही होत नाही, व्यथित होण्याचं कामही नाही. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपण हे वेगवेगळे उत्पन्नाचे साधनं काढले. 500 लोक 50,000 देणारे किती होतात? 2.5 कोटी. लाईफ मेंबरचे 2.5 कोटी, 10 कोटी, 2.5 5 कोटी. त्याच्यावर व्यावसायिक दृष्टिकोनातून अजून वाढ करा. 5 आणि 5 10 कोटी असणाऱ्या 20 वर्षामध्ये. आणि काम झालेलं आहे 250 कोटीचं. कसं होते? 10 कोटीत काय झालं असतं? पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचा आणि थांबा. आणि म्हणून हे जे 250 कोटीचं काम जे आपण केलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक, व्यावसायिक, वैचारिकतेच्या आधारे हे करण्याची गरज आहे. कारण समाजाची संपूर्ण लेव्हल कुठपर्यंत आहे ते लक्षात आलं. आणि म्हणून या पद्धतीनं का होईना समाजाची वैचारिक लेव्हल, बाबासाहेबांच्या अनुयायित्वाचं प्रमाण, म्हणजे मी किती % पास झालो, म्हणजे मी जर क्वालिफिकेशन घेतलेलं असेल तर मला पर्सेंटेज किती मिळालं? 80%, कोणाला 70%, एखादा 90%, एखादा 50%, एखादा 35%, बाकी नापास. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणजे मी किती % अनुयायी आहो? मी नापाशा अनुयायी आहो का? मी थर्ड क्लासचा अनुयायी आहो का? हे त्यागानं मूल्यमापन करतायत. त्याग किती आहे त्या प्रमाणात तो अनुयायी आहे. त्यानं स्वतःला 100% अनुयायी समजण्याचं कारणच नाही आहे. ती समाजासोबतची गद्दारी आहे. मीही अनुयायी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी देखील वासरू आहे असं म्हणून सिंग मोडून त्या जनावरात घुसू नका. अरे तू एवढा मोठा बैल आहेस ना, तूही सिंग मोडतो आणि म्हणतो की मी तानुलं गोरच आहो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. एकही विधान बाबासाहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करण्याचं सोडलेलं नाही आहे. कारण त्यांना अथांग दूरदृष्टी होती. त्यामुळे माझ्या मित्रांनो, आता तरी आपण थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीनं त्यागाकडे वळलो पाहिजे. त्याग ही असणारी अशुद्ध पाणी शुद्ध करणारी त्रुटी आहे. पाणी जसं गढूळ असते, त्यात त्रुटी फिरवल्यानंतर जसं तो गाळ खाली बसतो आणि नितळ पाणी होते, त्याप्रमाणे त्याग ही गोष्ट जी आहे हे स्वतःच्या उन्नतीपासून तर समाजाच्या उन्नतीपर्यंत नेणारी ती प्रवृत्ती आहे. त्यागानं कधी अधोगती होत नाही. त्याग ज्या प्रमाणात केला असेल त्या प्रमाणात त्या व्यक्तीचा, त्या परिवाराचा, त्या समाजाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. ज्यांनी ज्यांनी त्याग नाही केला ते असणाऱ्या त्या प्रतिगाम्याच्या गळाला लागले म्हणून समजायचे. म्हणून माझ्या मित्रांनो, आजच्या असणाऱ्या चिंतन सभेचं एक अत्यंत महत्त्वाचं गमक जे आहे ते आपण ध्यानी घेतलं पाहिजे की आपण अजून तरी का होईना, आजपासून का होईना, मोठ्या प्रमाणामध्ये व्हेरी कंटिन्यू, सातत्याला खूप व्हॅल्यू आहे. सातत्य नसेल तो विद्यार्थी अभ्यासात नापास झाल्याशिवाय राहत नाही. सातत्यानं अभ्यास केला नसेल तो थर्ड क्लासमध्ये आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण त्यागातलं सातत्य कायम ठेवलं पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ शकतो. एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम. आणि आपल्या प्रतिष्ठानला वरच्या मजल्यावर खूप मोठं असं ग्रंथालय आहे. आणि प्रतिष्ठानने जनतेला आवाहन केलं होतं की ज्यांच्या घरी पुस्तकं वाचून. आज रोजी प्रतिष्ठानला 25 पुस्तके आणून दिलेली आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की ते पुस्तके इथं अध्यक्षांच्या जवळ आणून द्यावी. आणि अध्यक्षांना विनंती करतो की ते सर्व पुस्तके स्वीकारावी. त्यामध्ये भारसाकडे सर, धांडे सर, तुषारजी खंडेराव यांनी सर्वांनी विचारमंचावर यायचं आहे आणि ते पुस्तके स्वीकारायचे आहे आणि त्यांचं बुके देऊन स्वागत करायचं आहे.
पुस्तकांचे नाव आहे आधुनिक भारताचा इतिहास, SCSAT इम्प्लिफाईड, मानवी हक्क, अर्थशास्त्र, प्राचीन व मध्ययुगातील भारताशी, इंडियन स्ट्रगल ऑफ इन्फेक्शन, भारतीय संविधान, MPSCचे प्रश्नसंच 5000, सामान्य विज्ञान, इंग्रजी व्याकरण, MPSCचे प्रश्नसंच, मराठी व्याकरण, आपली संसद असे एकूण 25 पुस्तके त्यांनी आज रोजी आपल्याला प्रतिष्ठानच्या ग्रंथालयात आणून दिलेली आहेत. अशी पुस्तके जर प्रत्येकाच्या घरी असतील तर त्यांनीसुद्धा असं काही नाही 25च असली पाहिजे, 1, 2, 5 जेवढे असतील त्यांनी प्रतिष्ठानच्या ग्रंथालयात ते पुस्तकं आणून द्यावी, कारण की ते आपल्या मुलांच्या कामा येतील. आणि यानंतर शेवटचं म्हणजे अध्यक्षीय भाषण. तर मी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष रमेशजी तायडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत कबीर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, संत रोहिदास, सुभेदार रामजी आंबेडकर, शाहू महाराज, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, गाडगे महाराज, रामास्वामी पेरियार, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी तिरुवंदन करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं दर रविवारी या ठिकाणी बुद्धवंदना, चिंतन सभा आणि सत्कार समारंभाचं आयोजन आपण करत असतो. त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या प्रतिष्ठानचे शिल्पकार, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष, साप्ताहिक समाज न्यायपत्राचे मुख्य संपादक आणि या प्रतिष्ठानच्या ज्या 10-12 कंपनीज आहेत त्या सर्व कंपनीचे प्रमुख आणि आपले मार्गदर्शक प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर, प्रमुख अतिथी माननीय सुखलालजी पांडेसाहेब, ज्यांनी या ठिकाणी सुंदर संचलन केलं ते सुभाषजी अवचार साहेब, ज्यांनी प्रास्ताविक केलं ते तुषार खंडेराव, आणि या ठिकाणी अनेक गायकांनी अतिशय सुंदर गीत गायन केलं. डॉक्टर शाक्य साहेबांच्या मुलानं तर फारच सुंदर गीत या ठिकाणी गायन केलं. ते सगळ्या गायक मंडळीचं मी या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि माझ्या मित्रांनो, आपल्या प्रतिष्ठानचे शिल्पकार ज्यांच्या मेहनतीतून, ज्यांच्या ज्ञानानं आज महाराष्ट्रात नाही एवढं मोठं काम या अकोल्यात झालेलं आहे. कारण मागच्या आठवड्यात या ठिकाणी ज्यांच्या सोन्याच्या खाणी आहेत ते रोहित पिसाळ साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी आल्या सुरुवातला आदरणीय भारसाकडे सरांचे पाय पकडले. कारण एवढा मोठा इंटरनॅशनल माणूस आणि त्यांनी जाहीर केलं मी कोणाच्याही पाया लागत नाही. मी बुद्धानंतर बाबासाहेबांनंतर सरांचे पाय पकडले, कारण सरांनी एवढं मोठं काम स्वतःच्या समाजाच्या बलबुत्यावर स्वतः योजना आखून सगळा पैसा कलेक्ट करून, कोणाचाही म्हणजे आमदाराचा नाही, खासदाराचा नाही, कोण्या भांडवलदाराचा पैसा न घेता आपल्या समाजाच्या बलबुत्यावर बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर, बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर आज हे 200 कोटीचं काम झालं. त्यामुळे मी सरांचं चरणस्पर्श केलं. आणि एवढं नॉलेज त्यांना मी तुम्हाला सांगतो की ज्यांनी थायलंड, इंडोनेशिया अनेक देशामध्ये त्यांनी बुद्ध धम्माचा
अभ्यास केला आणि खरंच विद्वत्ता त्यांच्यात होती. एवढ्या मोठ्या माणसानं या ठिकाणी आल्या, आपल्या प्रतिष्ठानचं खूप कौतुक केलं आणि म्हणून आपण सगळे या कौतुकामध्ये सामील आहे. आणि याचं खरं श्रेय मी तुम्हाला सांगतो की जे मेहनत आहे, चिकाटी आहे, गेल्या 20-25 वर्षापासून या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आपल्या परिवाराची पर्वा न करता, जीवाची पर्वा न करता आपलं जे नॉलेज आहे, ज्याला ज्ञान म्हणतात, कारण ज्ञानाशिवाय काहीच नाही. ज्ञानाचे महामेरू प्राध्यापक मुकुंद भारसागळे सर आहेत, योजना महर्षी आहेत आणि समाजासाठी, समाजाचा उन्नती, समाजाचं आरोग्य सुधारावं, शिक्षण वाढावं यासाठी अहोरात्र मेहनत करून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क, कारण महाराष्ट्रात हे कॉलेज नाही आहे, कारण हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. एवढं मोठं कॉलेज BAW, BJ, MJ, नर्सिंग कॉलेज, रेडिओ सेंटर या ठिकाणी आदरणीय भारसागळे सरांच्या नेतृत्वात या ठिकाणी सुरू झालेलं आहे. म्हणून या महाविद्यालयामध्ये, कारण अनेक लोक, अकोल्याचे लोक मुंबईला जायचे प्रवेश घ्यायला, नागपूरला जायचे, कारण दूर हे कॉलेज नाही आहे. तर मी आपल्या मंडळीला सांगतो की हा फार मोठा योग आहे. आपलं इतर BJ कॉलेज आहे, BAW कॉलेज आहे, MAW कॉलेज आहे, आता येऊन राहिले 2-3 कॉलेज अजून, नर्सिंग कॉलेज आहे. तर आपण आपले जे पाल्य असतील, आपले शेजारी असतील, आपले नातलग असतील, त्या सर्वांनी या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. कारण आता एवढं सुंदर भाषण या ठिकाणी सरांनी दिलं, एवढे अनमोल विचार तुम्हाला मागतो की ज्या समाजाचं उन्नती होईल त्या विचारानंतर मी खरं बोलायला नाही पाहिजे, परंतु एक अध्यक्षी मी झाल्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा मी म्हणून माझे तुटक शब्द आपल्यासमोर मांडतो. तर या ठिकाणी आपली सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी 3 वर्ष झाले. या जिल्ह्यामध्ये त्याचा DDRच्या रिपोर्टनुसार पहिला नंबर आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण या ठिकाणी सगळे सुशिक्षित लोक आहोत, की बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे रिझर्व्ह बँक तयार झाली. पण समाजाचं काय? समाजाची कोणती पतसंस्था नाही, कोणतीही बँक नाही. आणि म्हणून या प्रतिष्ठाननं जे ठरवलं की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँक निर्माण करायची 7-8 मजली, त्याची सुरुवात म्हणून सहकार खाता येते. सहकार खात्यामध्ये आपल्याला पदार्पण करावं लागते. आणि म्हणून सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आपली 3 वर्ष झाली निर्माण झाली. आणि याच्यामध्ये आज 10-15 कोटीचं भांडवल आहे. तर आपल्याला कसं, बँक जर बाबासाहेबांच्या नावाची 7-8 मजली करायची असेल तर आपल्या समाजानं आपला जो पैसा आहे हा आपल्या पतसंस्थेमध्ये टाकला पाहिजे. त्याला 12% व्याज आहे, 10% व्याज आहे. इतर बँक तुम्हाला 2.5%, 3%, 4% व्याज देतात, पण हे प्रतिष्ठान तुम्हाला 12% व्याज देते. या प्रतिष्ठानमध्ये ज्या सरांनी योजना निर्माण केल्या, आता सरांनी सांगितलं की 5-10 कोटी आपल्याला फक्त दान मिळालं, सभासद आणि दानाचं जर आपण मूल्य केलं तर, परंतु हे 200 कोटीचं काम झालं कसं? हा पैसा आला कुठून? सरांनी, सर अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते, अर्थतज्ज्ञ आहेत, त्यांनी अशा म्हणजे योजना काढल्या की ते समाजाचं भलं, समाजाचं म्हणजे देणाराचं भलं आणि त्याच्यानंतर समाजाचं भलं, हा उद्देश सरांनी ठेवला. आता या ठिकाणी ज्या योजना आहेत, भव्य आपला बचत गट आहे, आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या लोकांना जागृत करून आपल्या बचत गटाचं सभासत्व घ्यायला लावायचं. त्याच्यात 200, 500, 1000, 5000, 10,000 जे काय आपल्या परीनं आपण देऊ शकतो. आमचे प्रतिनिधी तुमच्या घरापर्यंत येतात, त्यांच्याजवळ आपले 2 पुस्तक काढायचे, एक पुस्तक आपल्याजवळ ठेवायचं, एक पुस्तक त्यांच्याजवळ ठेवायचं. आपल्या पुस्तकावर त्यांची सही घ्यायची, त्यांच्या पुस्तकावर आपण सही करायची. त्याला 8% वार्षिक आपण व्याज देतो. बचत गटामध्ये आपला भव्य बचत गट आहे, 4-5 हजार लोकांचा बचत गट आहे. एवढा बचत गट या देशात कोणाचाच नाही आहे. आणि त्याच बचत गटामध्ये सरांनी जेव्हा गरज होती तेव्हा FDची योजना काढली, की जे योजनामुळे 12% व्याज आपण त्याच्यात देतो, 12% वर्षाला. आणि म्हणून त्याच्यात अनेक सेवानिवृत्त जी मंडळी आहे, अनेक आपले काही ज्यांच्याजवळ पैसा होता त्या लोकांनी त्याच्यामध्ये जवळपास 70-80 कोटी रुपये या बचत गटामध्ये लोकांनी गुंतवलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर एक काम झालेलं आहे, त्यांना 12% व्याज ही संस्था देते आहे. नंतर सरांनी अशोका एंटरप्राइजेस आहे, लोखंड सिमेंट होलसेल आहे, चिल्लरी आहे, आपल्या लोकांना घरं बांधण्यासाठी इतरांच्या दुकानापेक्षा स्वस्त असं अशोका एंटरप्राइजेस, जे आपलं लोखंडाचं दुकान आहे, सिमेंटचं दुकान आहे, त्याचा जो नफा येते तो नफा सगळा प्रतिष्ठानला दान दिला जाते. तर त्याच्यात जर पैसे गुंतवले त्याला 15% आपण व्याज देतो. 15% एवढं व्याज कोणी देत नाही. आता आपलं प्रतिष्ठान टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी आपली आता सुरू होऊन राहिली, आपल्या लक्झरी येऊन राहिल्या, त्यासाठी सरांनी 20%, बघा आता लक्षात घ्या,
20% त्याला आपण मोबदला व्याज देऊन राहिलो. तुम्हाला सांगतो, आपली कंस्ट्रक्शन कंपनी आहे, बांधकाम कंपनी, त्यामध्ये जर आपण पैसे गुंतवले, त्याला पिरियड आहे 3 वर्षाचा, 3 वर्ष जर आपण पैसा ठेवला त्याला 16% व्याज आपली प्रतिष्ठान देत आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की जे भांडवलदार आमचा अन्याय करतात, अत्याचार करतात, आमच्याबद्दल आम्हाला अस्पृश्य समजतात, अजूनही आम्हाला उजागरी नाही आहे की बाबा आम्ही स्वातंत्र्याचे 70 वर्ष झाले तरी आम्ही खरंच स्वतंत्र आहो की नाही, हे आज आपल्याला सांगता येत नाही. कारण अजूनही या देशामध्ये जातीवाद आहे, शिवाशिव आहे, आपल्याला घरं कोणी भाड्याने देत नाही. आता तर नोकऱ्या संपलेल्या आहेत. बाबासाहेबांच्या आरक्षणानुसार ही पिढी जी होती आमची, ही नोकरीवर लागली. आज आपण सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकतो की सरकारनं भांडणं लावून दिले, OBCमध्ये भांडणं लावले, अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावले, आणि नाही ते बोलबोलून राहिले. तुम्हाला सांगतो की ज्या बाबासाहेबांनी आमच्या तोंडाचं मळकं, पाठीचा झाडू काढला, आम्हाला स्वाभिमान दिलं, आम्हाला संविधान दिलं, आणि आम्हाला अधिकार दिले, आम्हाला नोकऱ्या दिल्या, आम्हाला पदोन्नत्या दिल्या, आज म्हणून आमचे घरं झाले, बंगले झाले, गाड्या झाल्या, आणि आज आम्ही मोठ्या मानानं शिकून राहिलो. तर किती आहेत हे मंडळी? फक्त 5% लोक. या 5% लोकांची जबाबदारी आहे की 95% जे लोक आहेत आमचे, त्यांच्या झोपडपट्ट्या आहेत, त्यांची खायची सोय नाही, त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय नाही, त्यांच्या आरोग्याची सोय नाही. अशा लोकांना त्यांचा दर्जा उंच करावा म्हणून हे प्रतिष्ठान आपलं काम करत आहे, अहोरात्र काम करत आहे. आणि म्हणून आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे की आपला जो पैसा आहे आपल्या या प्रतिष्ठानच्या बचत गटामध्ये आपण गुंतवावा, आपल्या सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कॉर्पोरेटमध्ये गुंतवा, आपले त्याचे शेअर घ्यावे, एवढं मी तुम्हाला. आणि या ठिकाणी अनेक योजना आहेत. जसं आता बाबासाहेबांचा पुतळा आहे, बाबासाहेबांच्या पुतळ्याला 1-1 लाख लोकांनी दान दिलं. बाजूला रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवन आहेत, त्याच्यामध्ये 200 मुलं राहणार आहेत. ती अतिशय ज्याच्या घरी दारिद्र्य आहे अशी मुलं राहतील, त्यांना निवास, विनामूल्य निवास, विनामूल्य भोजन आणि विनामूल्य शिक्षण मिळणार आहे. अशा मुलांच्यासाठी रमाबाई प्रबोधन भवन निर्माण होत आहे. आणि त्याच्यावरसुद्धा जसं या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे, त्याच्यावर रमाबाईचा पुतळा आपल्याला निर्माण करत आहे. आणि म्हणून जवळपास 250-300 महिलांनी, कोणी 50,000, कोणी 25,000, कोणी 10,000, कोणी 5,000. आज तुम्ही बघितलं, दीपाली प्रल्हाद तेलगोडे आकोट ही पोरगी पटवारी आहे, तिनं रमाबाईच्या पुतळ्यासाठी 5,000 रुपये दान दिलं. तर आपण रमाबाईंच्या पुतळ्यासाठी, कारण रमाबाईंच्यामुळेच आपण आज सुखात आहोत. आपण सगळं रमाबाईंचा त्याग पाहायला या ठिकाणी मोठ्या मोठ्या जयंत्या होतात की रमाबाईंनी आपले 4 मुलं गमावले, पण बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये व्यत्यय येऊ दिला नाही. आणि म्हणून आज आपण सगळं समाज, आज ब्राह्मणाच्या नंतर जर या देशामध्ये जर सुशिक्षित आणि शिकलेला समाज जर समजला जात असतील तर तो बौद्ध समाज आहे. आणि हे प्रतिष्ठान या सगळ्या बौद्ध समाजाला संघटित करण्याचं काम करत आहे. आणि म्हणून आपल्या या प्रतिष्ठानामध्ये ज्या योजना आहेत, रमाबाई पुतळा योजना आहे, आपलं ग्रंथालय योजना आहे, आपल्या बौद्ध विहार योजना आहेत, अशा अनेक योजना आहेत. तर आपण सर्वांनी दान द्यावं आणि या प्रतिष्ठानचं जे हजारो कोटीचं काम करायचं आहे, कारण अजून काहीच झालं नाही. कारण रेवती आधारगृहाचं काम आहे, त्या ठिकाणी 100 वृद्ध राहतील. मल्टीपेशी हॉस्पिटल आहे 100 बेडचं. आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझमचं बिल्डिंगचं काम चालू आहे, तिकडे त्याच्यासाठी जागा विकत घेतली. कारण हा शैक्षणिक हब, कारण सरांचं स्वप्न आहे की आपल्या समाजाचे मेडिकल कॉलेज असले पाहिजे, आपल्या कॉलेज मोठ्या मोठ्या बँक असल्या पाहिजे, आपल्या नर्सरीपासून तर इंग्लिश मिडियमच्या कॉन्व्हेंट असल्या पाहिजे. हे सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 25 एकरावर आपला जो शैक्षणिक हब, त्याची जमीन घेणं चालू आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपला जो पैसा आहे आपण या प्रतिष्ठानमध्ये ज्या योजना आहेत यामध्ये गुंतवावा आणि या प्रतिष्ठानला सहकार्य करावं. आणि दादासाहेबांनी जे आदेश दिले की आपण दर रविवारी बुद्ध विहारात गेलोच पाहिजे, कारण बाबासाहेबांनी सुट्या काही आपल्याला एन्जॉय करण्यासाठी दिलेल्या नाही आहेत, की तुमच्यावर संस्कार झाले पाहिजे, तुमचे मुलं चांगले आदर्श बनले पाहिजे. आपण पाहतो की आपले मुलं आज व्यसनाधीन झालेले आहेत, घराघरात व्यसन आहे. तुम्हाला सांगतो हे कशामुळे आहेत की आपण बुद्ध विहारात जात नाही म्हणून. हा एवढा आदर्श समाज आपला बाबासाहेबांनी आपल्याला 25 दिलं, 22 प्रतिज्ञा दिल्या आणि सांगितलं की तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्हाला दिलाच पाहिजे. पण आमची मंडळी देत नाही, बाबासाहेबांचंही ऐकत नाही. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला एवढे अधिकार दिले, हे मला दुःखानं म्हणावं लागते की आज या अकोला जिल्ह्यामध्ये कमीत कमी 10,000 सरकारी नोकर आहेत आरक्षणाच्या भरोश्यावर, पण ते पाठ फिरवतात. कारण त्यांना काही घेणं नाही. स्वतःची गाडी, स्वतःची बंगला, एका मजला दुसरा मजला, 2 घरं, 3 घरं, 5-5 घरं आहेत. मुंबईत फ्लॅट आहेत, पुण्यात फ्लॅट आहेत, नागपुरात फ्लॅट आहेत, अकोल्यात घरं आहेत. तर ते स्वतःचं पाहून राहिले, कारण हे बाबासाहेबांची बेमानी आहे. तर मी आपल्या समाजाला आव्हान करतो
की आपल्या 95% समाजाचा जर सर्वांग विकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष हे प्रतिष्ठान करत आहे, तर या प्रतिष्ठानच्या योजनेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. आपल्या महाविद्यालयामध्ये सगळ्यांनी ॲडमिशन घ्याव्या. आपल्या सुभेदारामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिटमध्ये आपल्या FD ठेवाव्या. बचत गटामध्ये आपला पैसा गुंतवा. आपले शेअर घ्यावे. आपल्या कॉलेजमध्ये सगळ्यांनी ॲडमिशन घ्यावं, एवढी तुम्हाला कडकडीची विनंती करतो. आणि शेवटी आपण सगळ्यांनी भरपूर या ठिकाणी वेळ दिला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. विशेषतः आदरणीय भारसागडे सरांनी आपल्या जिल्ह्यासाठी, कारण या जिल्ह्याचं नाव इंटरनॅशनल गेलेलं आहे, पुऱ्या जगात गेलेलं आहे. तुम्हाला सांगतो, एवढी मोठी वास्तू कुठंच नाही आहे. आणि म्हणून एकदा भारसागडे सरांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. चंद्रप्रभाबाई धांडे राहणार जिंतूर यांनी प्रतिष्ठानला भेट दिलेली आहे, तर त्यांनीसुद्धा 500 रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आभार प्रदर्शन. तर मी विलास धांडे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन विचारांना विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे ज्या ज्या महामानवांनी या धर्तीवरील मानवासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, अशा समस्त देशभक्त महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन. नेहमीप्रमाणे आजचा वंदनेचा आणि चिंतनाचा जो कार्यक्रम आहे, तो नियोजित वेळेनुसार सुरू झालेला आहे. कार्यक्रमाचा हा शेवटचा भाग म्हणजे आभार. हा आभाराचा भार जो आहे, हा एक औपचारिकता आहे. आपणच आहो, आपणच आपलेच आभार मानत असतो. म्हणजे हा एक संस्काराचा भाग आहे. तर आजच्या या चिंतन मंथन सभेला लाभलेले अध्यक्ष, या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्मान्य रमेशजी तायडे साहेब यांनी आजचं अध्यक्षस्थान भूषवलं आणि आपल्या अध्यक्षीय भाषणातून विविध प्रकारच्या योजनांची माहिती आपल्याला दिली आणि सहभागी होण्याचं आवाहनसुद्धा केलेलं आहे. त्याबद्दल तायडे साहेबांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून दानदाते सुखलालजी पांडेसाहेब यांनी आपलं अतिथीस्थान भूषविलं आणि आपले विचार व्यक्त केले. त्याबद्दल त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे शिल्पकार या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे ऐतिहासिक संस्थापक अध्यक्ष तथा या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या अंतर्गत ज्या ज्या घटक संस्था आहेत, त्या समस्त संस्थांचे अध्यक्ष सन्मान्य मुकुंदजी भारसागडे सर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आपले विचार व्यक्त केले
जे विचार करायला भाग पाडणारे असतात, जे विचार आपली वैचारिकता कोठे आहे, आपण कुठे होतो, कुठं राहायला पाहिजे, ह्या साऱ्या गोष्टींचा उहापोहा सरांच्या व्याख्यानामध्ये असतो. त्याप्रमाणे आजसुद्धा सरांनी अतिशय महत्त्वपूर्ण मुद्द्याला हात घालून पंचशिलेचं पालन ह्या मुद्द्यावर भर दिलेला आहे. आणि त्या पंचशिलेचं वैशिष्ट्य काय असते, ते वैशिष्ट्य आपण अनुसरतो का? जर पंचशिलेचं पालन आपल्याकडून होत असेल तर काय होते, होत नसेल तर काय होते? आजचं चित्र, कालचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला सरांनी. पंचशिलेचं पालन करताना त्याग हा पंचशिलेचा महत्त्वाचा घटक आहे. हे आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे. ते सरांनी सांगितलं की त्यागाशिवाय पर्याय नाही, त्यागाशिवाय पंचशिलेचं पालन नाही. नुसतं पठण केल्यानं काही साध्य होत नाही. त्या पठणाचा आपल्या आचरणामध्ये जोपर्यंत आपण उपयोग करत नाही तोपर्यंत पंचशील काय, अष्टशील काय किंवा बौद्ध पूजा काय, काहीही केलं तर काही उपयोग नाही. असो, भरपूर अशा प्रकारचं मार्गदर्शन सरांचं असते. त्याबद्दल सरांचे सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमचे अवचार साहेब यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध पद्धतीने सूत्रसंचालन केलं, त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार. या चिंतन मंथन सभेचं प्रास्ताविक यांनी केलं आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे ऐतिहासिक व्यवस्थापक आयुष्यमान तुषारजी खंडेराव यांचंसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्या ज्या दानदात्यांनी या ठिकाणी पैशाच्या स्वरूपात दान दिलेलं आहे अशा सन्मान्य समस्त दानदात्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आत्ताच आपल्यासमोर पुस्तकांचं दान दिलं आहे, ग्रंथदान. हा जाधव परिवाराने या ठिकाणी सन्मान्य जाधव परिवाराने ग्रंथदान दिलेले आहेत आपल्या ग्रंथालयाला. त्याबद्दल त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम साजरा केला म्हणजे ते असतात श्रोते. श्रोतेच नसले तर वक्ते काय करू शकतात? जशी कार्यक्रमाला वक्त्यांचीसुद्धा गरज असते, त्याहून अधिक त्या वक्त्याला ऐकण्याकरता श्रोत्यांचीसुद्धा तेवढीच गरज असते. भरपूर प्रमाणात अगदी शेकडोच्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपण आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सरतेशेवटी सर्वांचे आभार व्यक्त करून हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे असं अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम. आले ते आत्मभान, भीम
शिक्षण